तर नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत एकदम खास आणि निसर्गरम्य किल्ल्यावर. किल्ले घनगड. हा किल्ला पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर आणि मुंबईपासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्रीच्या या घाटात जंगलातून जाणारा हा रस्ता खूपच सुंदर आणि रोमांचक आहे. घनगडाकडे जाताना वाटेत कोरीगड किल्लाही दिसतो. आणि जर तुम्ही ट्रेकिंग मध्ये नवीन असाल तर घनगड, कोरीगड आणि लोहगड हे सुरुवातीसाठी उत्तम पर्याय आहेत. घनगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात येतो. लोणाळ्यापासून भांबर्डे आणि त्यानंतर एकोले गाव लागते. एकोले गावामधून किल्ला स्पष्ट दिसतो. चढायला जरी कठीण असला तरी दृश्य अतिशय देखणं आहे. 15 मिनिटे चालल्यावर आपण पोहोचतो ते घृणेश्वर महादेवाच्या मंदिरात. असं म्हणतात की या किल्ल्यामुळेच या मंदिराचं नाव घृणेश्वर पडलं असावं, पण याची खात्री नाही. मंदिरासमोर आपल्याला विरगळा दिसतात. ज्या सैनिकांनी युद्धात बलिदान दिलं त्यांच्या स्मरणार्थ त्या उभ्या केलेल्या आहेत. पुढे भेटतं ते दारजाई मातेचं मंदिर, ज्याचं आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. मंदिरासमोरच एक सुंदर दीपस्तंभ सुद्धा आहे. थोड्या अंतरावर एक जुनं मंदिरही आहे, पण त्याचं नाव कुठेही लिहिलेलं नव्हतं. जर तुम्हाला या मंदिराचं नाव माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहास नाही, ती एक भावना आहे. आज ती भावना अनुभवायला आम्ही निघालोय. ओमकार, प्रभू आणि मी म्हणजेच मयूर. मनात अनेक प्रश्न आणि त्यामागे एकच इच्छा, ती म्हणजे समजून घेण्याची. गडावर ट्रेल्स या दुर्ग संवर्धन संस्थेने माहिती फलक लावली आहेत. त्याच्यामुळेच वाट सापडणं खूपच सोपं झालं आहे. आपण आता आलोय महादरवाजाजवळ. इथे प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस एक प्रचंड मोठा खडक, जो वरून निसटून खाली आला आहे, पण तो खडक कातळाला रिलून थांबला आहे. याच खडकामुळे इथे एक नैसर्गिक कमान तयार झालेली आहे आणि हीच ती इंस्टाग्रामवरची प्रसिद्ध झालेली फ्रेम. आणि ही फ्रेम बघून आम्हाला देखील फोटो काढण्याचा मोह आवरलेला नाही. कमानीजवळच एक सुंदर देवीची मूर्ती आहे. तिच्या दर्शनाने मनाला एक वेगळी शांती मिळाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फ्रेममुळे जरी ट्रेकरची संख्या वाढली असली तरी कित्येक लोकांनी या मूर्तीचं दर्शन घेतलं असेल हे पाहून मनाला प्रश्नच पडला. महादरवाजाच्या डावीकडे 15 फुटांची कडा आहे. पूर्वी येथे पायऱ्या होत्या, पण इंग्रजांनी त्या उद्ध्वस्त केल्या. आता तिथे लोखंडी शिडी लावलेली आहे. शिडी चढून पुढे गेल्यावर कातळात कोरलेलं टाकं आहे. याचं पाणी थंडगार आणि चविष्ट आहे. तसेच हे वर्षभर भरलेलं असतं. 1665 मधील पुरंदर करारानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला, परंतु त्याची गाथा थांबली नाही. या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात त्या काळातील संघर्ष, धैर्य आणि स्वातंत्र्याची कहाणी दडलेली आहे. एकदा का वर आलो, या नजाऱ्याचं वर्णन शब्दात नक्कीच करता येत नाही. सुधागड, सरसगड, दैलबैला, सवाष्णी घाट, भुरप्याची नाळ अशा जागा स्पष्टपणे दिसतात. तर अशा या घनगड किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या. ट्रेक खूप कठीण नाही, पण अनुभव मात्र अविस्मरणीय आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.